वाढले मी, नमो आर्यभूमी जिथे वाढले मी, नमो मातृभूमी जिथे जन्मले मी, नमो आर्यभूमी जिथे वाढले मी, नमो कर्मभूमी जी याच गावी, पडो देह माझा नमामि 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 नमामि. नमस्कार, माझे नाव कार्तिकी मनोज मोरे, इयत्ता 4. कित्येक लढाया लढून, कित्येक बलिदाने देऊन, त्यांची आहुती वाहून शेवटी अखेरीस हे स्वातंत्र्य आपल्या पदरी पडले. स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ फक्त तीच व्यक्ती समजू शकते ज्याने पारतंत्र्य पाहिले असेल, गुलामगिरीत राहिले असेल. स्वातंत्र्याचं मूल्य अरे शब्दात सांगता येणार नाही, इतके मोठे आहे. आपण सर्वजण तर खूपच नशीबवान आहोत की आपण या स्वतंत्र भारतात जन्म घेतला. या बाकीच्या अडीअडचणी, त्या पारतंत्र्याच्या गुलामगिरीच्या बेड्या आपल्या हातात नाही घातल्या गेल्या. मित्रांनो, भारत, हिंदुस्तान, इंडिया ही नावं फक्त तोंडावर जरी आली ना तर रक्त असं सळसळायला लागतं. आपली मान अभिमानाने उंचावते जेव्हा तो तिरंगा आपल्या समोर फडकत असतो ना, तेव्हा आपल्या देशातील, आपल्या मनातील, प्रत्येकाच्या मनातील ती देशभक्ती, ती भावना, तो आदर्श पाहण्यासारखाच असतो. किसी ने खूब कहा है कि हम अपने जान के दुश्मन को भी अपनी जान कहते हैं, कि हम अपने जान के दुश्मन को भी अपनी जान कहते हैं. मोहब्बत की इसी मिट्टी को यारो हिंदुस्तान कहते हैं, मोहब्बत की इसी मिट्टी को यारो हिंदुस्तान कहते हैं. जो दुनिया में दिखाई दे उसे कहते हैं खामोशी, जो आंखों में दिखाई दे उसे तूफान कहते हैं. और ऐसा एक ही देश है जिसमें मेहमानों को भी भगवान कहते हैं, भगवान कहते हैं. मित्रांनो, आपल्या भारताला ना सोन्याची चिड्या म्हटलं जातं. का बरं? कारण आपल्या भारतासारखं दुसरा कोणता देश समृद्ध, शेती प्रधान, कृषी प्रधान दुसरा कोणता त्या काळी तरी नव्हतं. आता आहे का नाही ते तुम्हीच ठरवा. मला वाटते ज्या दिवशी या देशाचा, या देशाची युवा पिढी सुसज्ज होईल, शुद्ध होईल, तेव्हा खऱ्या अर्थाने आपला भारत देश प्रजासत्ताक होईल. तेव्हा आपल्याला प्रजासत्ताक दिनाचं महत्त्व सांगण्याची किंवा पटवून देण्याची पण गरज पडणार नाही. धन्यवाद. जय हिंद.